सीपीआरमधील सर्जिकल साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी संशयित आरोपी मयूर लिंबेकर याची नार्को टेस्ट केल्यास काही लोकप्रतिनिधींची नावं उघड होतील अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। सुमारे 5 कोटीच्या सर्जिकल साहित्य घोटाळ्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता असा आरोप मी यापूर्वीच केला होता असंही इंगवले यांनी सांगितलं। सीपीआरमधील घोटाळ्याला राजेश घोटाळा असं नाव द्यावं लागेल। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्रामुळे सीपीआरमध्ये 5 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत याबाबत चौकशीची मागणी इंगवले यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। यानंतर आता सर्जिकल साहित्य खरेदी घोटाळा प्रकरणी मुख्य संशयित ठेकेदार मयूर वसंत लिंबेकर याच्यावर गुन्हा दाखल झालाय। मात्र लिंबेकर गुरुवारी रात्रीपासूनच गायब झालाय। महायुती सरकारमधील काही लोकप्रतिनिधी देखील यामध्ये सहभागी असू शकतात, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। संशयित आरोपी मयूर लिंबेकर याची नार्को टेस्ट केल्यास काही लोकप्रतिनिधींची नावं उघड होतील, त्यामुळे लिंबेकरांची नार्को टेस्ट करा अशी मागणी इंगवले यांनी केली आहे। हा घोटाळा घडलेला आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ बद्दल देखील घोटाळा, म्हणजे निवडून यायचा आणि पहिला सीपीआर ताब्यात घ्यायचा, सीपीआरच्या माध्यमातून पैसा मिळवायचा, पण जनतेला ह्यातलं काही माहिती होऊन द्यायचं ना, हा त्यांचा प्रयोग होता। आणि लिंबेकर जे फरार झालेले आहेत त्या लिंबेकरांची नार्को टेस्ट जर घेतली किंवा त्या लिंबेकरांचा जर रिमांड घेतला तर लिंबेकर 100% 2-3 लोकप्रतिनिधींचे नाव घेतील, मला खात्री आहे। पण आता सरकार आहे, सरकार लोकप्रतिनिधींना वाचवण्याचं काम करतील, पण ज्या पद्धतीनं तिकडे बीडमध्ये वाल्मिक कराड झाले तसे कोल्हापुरात पण 1-2 वाल्मिक कराड आहेत। या सर्जिकल साहित्यामधले जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं नाव 100% ओपन होईल। दरम्यान सर्जिकल साहित्य खरेदीत सुमारे 5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं चव्हाट्यावर आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता। त्यानंतर ठेकेदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र आता ठेकेदाराची नार्को टेस्टची मागणी झाल्यानं यावरून चांगलंच राजकारण पेटल्याचं दिसतंय।